इतिहासाच्या पानात दडलेल्या शौर्यगाथेवर आधारित रुद्रांश या चित्रपटासाठी कोल्हापुरात ऑडिशन घेण्यात येत आहेत. याला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उद्या आणि रविवारी सुद्धा ऑडिशन सुरू राहणार असून यात सहभागी होऊन ऐतिहासिक चित्रपटाचा भाग व्हा असं आवाहन ओथब्रुक प्रोडक्शनच्या वतीनं करण्यात आलंय. इतिहासाच्या पानात अशा कितीतरी शौर्यगाथा दडलेल्या आहेत, ज्या आजवर जगासमोर आलेल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासातील पुढं न आलेली शौर्यगाथा रुद्रांश या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. ओथब्रुक प्रोडक्शनच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात येते. या चित्रपटासाठी जवळपास 2,500 कलाकारांची गरज आहे. त्यासाठी सध्या कोल्हापुरात महावीर कॉलेजच्या आचार्य विद्यानंद संस्कृती भवनमध्ये ऑडिशन सुरू असून त्याला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. शनिवारी दिवसभर ऑडिशन देण्यासाठी कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातून कलाकार उपस्थित होते. ऑडिशनसाठी 3,500हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. शनिवारी यातील अनेकांचं ऑडिशन घेण्यात आलं. यावेळी अनेकांनी उत्कृष्ट अभिनय करून परीक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. पटकथा आणि दिग्दर्शक मंदार दत्तात्रय कदम, जितेंद्र रेडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. उद्या रविवारी सुद्धा ऑडिशन सुरू राहणार असून यात सहभागी होऊन ऐतिहासिक चित्रपटाचा भाग व्हा असं आवाहन ओथब्रुक प्रोडक्शनच्या वतीनं करण्यात आलंय. पटकथा आणि दिग्दर्शक मंदार दत्तात्रय कदम यांनी मागील 5 वर्ष पोर्तुगाल, इंग्लंडसह अनेक युरोपीय देशात जाऊन इतिहासाचा सखोल अभ्यासातून आणि चिकित्सक संशोधनातून या ऐतिहासिक कथेची निर्मिती केली आहे. इतिहास अभ्यासकांच्या सल्ल्यानुसार इतिहासातील दडलेल्या अनेक सत्य घटनांना रुपेरी पडद्यावर आणण्याचा निश्चय करत मंदार कदम यांनी या चित्रपटाची ऐतिहासिक कथा लिहिली आहे. हा आजवरचा मराठीतील सर्वात बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याचा दावा करण्यात येतोय. लेखक आशुतोष पाटील, प्रोडक्शन डिझायनर म्हणून मदन माने, विपुल हळदणकर, व्हिज्युअल डिझायनर निशांत माने, संगीत सौरभ कदम, गायन सुखविंदर सिंग असून कला विभागाची जबाबदारी किशोर पाटील, कॅमेरामॅन म्हणून रोहन कांबळे, इंद्रजित पाटील, आदित्य शिगावकर, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट प्रिया पाटील, प्रियांका भवर, शांभवी पाटील, ऋतुजा कदम, नेहा जोशी हे जबाबदारी पार पाडतायत.